नमस्कार. आज दिनांक 9/7/2021 वार शुक्रवार. जसे आपण कालच्या भागात काय शिकलेलो आहोत, एअर पोल्युशन, त्यामध्ये आहे व्हॉट इज द सिमिलॅरिटीज इन द 3 पिक्चर्स. आपण या 3 चित्रांच्या आधारे एअर पोल्युशन्स कसे होते आणि त्यावरून आपल्याला काय हार्मफुल सबस्टन्सेस आहे, कुठले आहे ते आपण भाग पाहिलेला आहोत. त्यानंतर आपण एक छोटासा प्रयोग करून पाहिलेला आहे वॉटर, पाण्यावरून. आज आपण त्या लेसन मधला पुढचा भाग आपण पाहणार आहोत. फॉर विच प्रोसेस इज वॉटर बिलॉंग यूज, म्हणजेच पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो. फॉर विच पर्पज इज वॉटर बिलॉंग यूज. तर चला पाहूया. Do other living things use water like we do? इतर पशुपक्षी वरील प्रमाणे पाण्याचा वापर करतात. We use water in a large quantities. We have learned that water on the earth is regulated through the water cycle. The water vapor from oceans in the main source of water in the water cycle. It gets covered into rain, creating fresh water sources on the earth. म्हणजेच इतर पशुपक्षी वरीलप्रमाणे पाण्याचा वापर करतात का, तर बघूया. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते, हे आपण शिकलो आहोत. जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागराकडून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होते. यूज ऑफ वॉटर ऑन द अर्थ. पृथ्वीवरील पाण्याचा वापर आपल्याला या पिक्चर्सद्वारे दाखवलेले आहे. ड्यू टू द uncontrolled use of water for an increasing population, industry and farming, it is now in short supply. Water scarcity has become a serious problem. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपननलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. त्यासोबत मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणेही बांधली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आता तुम्हाला काही छोट्या प्रश्नांची उत्तरं मला सांगायची आहे. व्हॉट इज लँड मेड ऑफ. जमीन कशाची बनलेली असते. व्हॉट डू यू सी ऑन लँड. तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते. व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड. मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे. इफ अ डीप पीट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट वी डू. जमिनीतून खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळते. इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर. जमीन सर्वत्र सपाट असते का. आणि शेवटचा प्रश्न आहे, डज मॅन प्रोड्यूस सॉइल लँड. मानव जमीन निर्माण करतो का. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला लिहून द्यायची आहे. आणि घाबरू नका, जर ही उत्तरं नाही आली तर मी तुम्हाला उत्तरं लिहून देणार आहेत, पण तुम्ही हे प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरचा भाग आहे लँड, म्हणजे जमीन. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ अ स्टोन, सॉइल, बिग रॉक्स. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. इट इज hilly in some places and flat in others.
All terrestrial animals, including man, live on land. Some terrestrial dig burrows in the ground for shelter. This means that they use land for fulfilling their need. We also use land for farming and for building houses and roads. We make use of plants and animals in the forest too that grow on land. The minerals, crude oil and natural gas obtained from the earth are very important for us. It means that land is an important resource. Let us see exactly what land is made of. म्हणजेच तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठी खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात पाहता येते. मानवसह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करतात. त्यांचे अर्थ ते जमिनीचा वापर त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर करतो. ते कशासाठी बाळांनो? शेती, निवास, रस्ते या कामासाठी. जमीन असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांची देखील आपण उपयोग करून घेतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज, तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे ते आपण पुढच्या तासाला पाहूया. आता तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हे छानसं सुंदर चित्र काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहून मला द्यायची आहे. आजच्या भागात आपण हे शिकलेलो आहोत. तुम्ही हे रीडिंग करून व्यवस्थित हे समजून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. धन्यवाद.